तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शेखर आणि मी राहतो अंबेजोगाईमध्ये. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. चला. सकाळी दुकानात जात असताना मध्येच दिसलं वरड निघालं लंडनला. म्हणलं जाऊ द्या, वरड निघालं लंडनला. तर माझी सिक्युरिटी घेऊन मी निघालो दुकानला. चला मला दुकानला आलो. खूप जणांची कमेंट होती की पार्किंग साईड कुठे हो, काही आहे देवीची पार्किंग साईड. त्याच्यानंतर मी आलो दुकानावर आल्यानंतर आज शुक्रवारी मला जा देवीला विणी चढवावं लागते. आज मला विणी घेतली, देवीला दर्शनासाठी गेलो. त्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे आपण दुकानावर पाणी मारत असतो. पाणी घेतलं. त्याच्यानंतर मी दुकानावर जात असताना हा चोराने आज बघा, ह्या चोराने आज माझे प्रसाद माघारी येऊन चोरून खात बसलाय. कसा खायला बघा चोरून प्रसाद आपला. जाऊ द्या म्हणलं, खाऊ द्या. त्याच्यानंतर आज आपला छोटा कार्यकर्ता सकाळपासून दिसत नव्हता. 10 वाजले तरी कार्यकर्ता कुठं दिसणार होता. मग ह्या काही दुसरा कार्यकर्ता आला, पण आपला कार्यकर्ता दिसणार होता. मन बोर झालं मित्रांनो. म्हणलं माझा कार्यकर्ता कुठे गेला की यार. जाऊ द्या म्हणून दूधवाले मामा आले. दूध द्यायचं का नको म्हणलं, पण जाऊ द्या म्हणलं, आला एखाद्यास कार्यकर्ता ऑफिसला त्यासाठी घेतलं दूध. द्या म्हणलं, काय होईल ते होईल. त्याच्यानंतर ते दूधवाले मामा दूध देऊन निघून गेले. त्याच्यानंतर मग आपला कार्यकर्ता अचानक कुठून आला की पायापाशी होऊन उभा टाकला. म्हणले मालिक मला वा आनंद झाला. चला म्हणलं साहेबाला दूध टाकून द्यावं. साहेबाला घेतलं दूध, ठेवलं मस्त. त्यांनी चालू केला आपला रोजचा कार्यक्रम. त्याला दिलं की नंतर त्याच्यासोबत जे दुसरं कुत्रं होतं ते आलं. ते म्हणले यार आम्हाला पण द्या ना म्हणले थोडंफार. म्हणलं चला बा तुम्हाला तर तुला पण देतो, हे धर. त्याला पण दिलं मस्त. मग त्यानं पण दूध प्यालं. मग हे म्हणलं मला द्या. मग ह्याला पण दिलं. मग त्याच्यानंतर आपल्या मंदिराचे जे प्रसाद करणारे सिद्धू आहेत, ते सिद्धू हे का हे सिद्धू देशमुख एक नंबर प्रसाद करतात. रोज प्रसाद करतात आणि प्रसाद केल्यानंतर स्वतःचा देवीला नैवेद्य दाखवतात. मग आले आपल्या दुकानावर मित्रांनो. पुन्हा हे बघा, सध्याच्या भारतातली आणि सगळीकडली सगळ्यात मोठी खजाना गाडी घेऊन आपला मित्र निघाला. त्याच्यानंतर हे समोर आला मालवाला माणूस. हे गेला की लगेच झाडावर आला. मीला दिवसभर काय गिराईक करू काय, यांचंच बघत बसू, करावं काय. जाऊ द्या म्हणलं. पुन्हा लगेच हे भर उन्हात कडक उन्हामध्ये पाऊस पडायला. आता म्हणलं हे काय प्रकार आहे, बघायचं कामच नाही, असला नाही. पण ती पाऊस पडल्यानंतर अशी गरमी व्हायली होती की बघायचं कामच नाही. त्याच्यानंतर काय आज नवरा नवरी तर इतक्या आल्या की बघायचं काम नाही. आल्या गेल्या. मग त्याच्या आतमध्ये आपला वजीर भाई आला भेटायला. म्हणले लय व्हिडिओ भारी करायला. म्हणले तू आम्हाला पण घे ना म्हणलं व्हिडिओमध्ये. म्हणलं या ना मग व्हिडिओमध्ये. फारच गरमी व्हायली होती. मला घ्यावं एक थंड घेतलं थंड. त्याच्यानंतर दुकान 2 वाजता बंद केलं आणि आलो घरी आल्या तर बघा हे पंख्याच्या खाली राजा बघा कशी झोपले. तर काय आईच चालू यांची बघायचं काम नाही. मग आईला दिलं जेवण केलं. 2 घंटे घेतली डुलकी. पुन्हा निघालो आपल्या शोरूमकडे जाताना म्हणलं बघा हे माणूस कसा धरतीला थंड करायला. गेलो देवीच्या मंदिरात संध्याकाळी 7 वाजता. तिथं छबिला निघतो शुक्रवारी. आजच्या पुरतं इतकंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.